हात जोडून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज संडे स्पेशल ब्लॉग आहे आणि आज आम्ही जातोय राहुल भैया आणि वहिनीचं फोटोशूट करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी एका लोकेशनवरती. तुम्हाला तिथे गेल्यावरती मी लोकेशन पण ते दाखवेल, कारण त्यांचं बेबी शॉवरचं फोटोशूट आहे आज आणि व्हिडिओ शूट पण करायचं आहे. आणि हे बंदर पण येणार आहे आपल्यासोबत. यायचंय ना तुला? नक्की लवकर आंघोळ करायची. हां ओके. सो हे पण येणार आहे आणि त्याच्यासोबतच दीदीचं पण फोटोशूट करायचं आहे आपल्याला. म्हणजे असं वहिनी राहुल भैया ह्या दोघांचं सेपरेट होईल आणि दीदीचं सेपरेट होईल, असे दोन फोटोशूट करणार आहोत आपण आज. तर दादा आणि मी असणार आहोत फोटोशूट करण्यासाठी आणि लोकेशन आपण जवळच निवडलेलं आहे. तुम्हाला लोकेशन आताच रिव्हील नाही करणार मी. हा सुन्यात तुला पण घ्यायचंय, राण्यात तुला पण घ्यायचंय, हा सगळ्यांना घ्यायचंय, तुला पण घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आपण कुठं जाणार आहे माहितीये का? कुठं जाणार आहे? नंदुआईला. नंदुआई नंतर येणार आहे दुपारून. हा त्याच्यानंतर आपण हॉटेलला जाणार आहे जेवायला. हा काय खायचं तुला हॉटेलमध्ये? पाणी प्यायचं फक्त. त्याच्यानंतर अरे बापरे. तर फोटोशूट करून झाल्यावरती आजचा असा प्लॅन आहे की पूर्ण फॅमिली बाहेर आज जेवण्यासाठी जाणार आहोत आम्ही. तर आत्ता तयारी चालू आहे नाश्ता बनवायची, संडे स्पेशल नाश्ता तुम्हाला दाखवतो. चला. तर हे बघा, इकडे दीदीचा कॉल चालू आहे ऑफिसचा. इकडे मोठे कोशिंबीर निवडते, मग आजी बसली आहे इथं निवांत. इकडे पप्पांची दाढी चालू आहे आणि स्वयंपाक आज इथं नाश्त्याला स्पेशल आहे शिरा, साजूक तुपातला शिरा. आणि दुसरं काय, आणखीन दुसरं काय आहे का तिखटमध्ये? हो पोहे. यस, तर तिखटमध्ये पोहे आहेत आपल्याला खायला. अशी सगळी तयारी चालू आहे. तर अशी सगळी तयारी चालू आहे आजची. सगळे आवरत आहेत. आता आवरून झाल्यावरती मग निघायचं आहे. तर मी पण आवरून घेतो, फ्रेश वगैरे झालेलो आहे मी. आता आवरून घेतो आणि मग निघणार आहोत फोटोशूटसाठी. तर चला आवरतो मी आता. तर मित्रांनो, मी झालेलो आहे रेडी आणि दादा पण इथे रेडी होऊन बसलाय बघा. आणि नेहमीप्रमाणे 10 वाजता निघायचं होतं आम्हाला, पण आत्ता वाजत आहेत 12, म्हणजे कंप्लीट 2 तास लेट आहोत आम्ही जागेकडे जायला. हे बघा फोटोशूट करायचं ज्याचा, तो पण रेडी झालाय मस्त घालून वगैरे विरते घालून. तर हे बघा इकडे चालू आहे नट्टापट्टा यांचा. 2 तास झालं, 2 तास लेट आहेत तुम्ही, 2 तास कंप्लीट. हे बघा, अरे व्हिडिओ बंद असतात तर तिथे काहीतरी म्हणले. हे बघा लवकर लवकर आवरत नाहीयेत. हे बघा हे तर हिनं तर आता चालू केलंय. तर हे आवरतायत. आणखी ह्यांना अर्धा तास लागणार आहे आवरायला. तोपर्यंत वेट करत बसणार आहोत आम्ही. काय तू पण छान वाटायलाय, छान वाटायलाय. हे बघा ह्यांचं फोटोशूट करायचंय. नट्टापट्टा चालू आहे. हे बघा हे आताशी फ्रेश होते. काम कुणी केला? तू केलंस का काम? हे बघा, हे बघा का माझ्या फोन मध्ये वाय क्लॅरिटी मस्त येते ना. उगाच आहे का OnePlus बोलते. बाबू काय चाललं बाय? बरं आहे का? जेवली का? काय खाल्लं? एकच खाती. हे बघा इथं मोठ्याही बसली, इथे बंदर आहे आणि हा पूर्ण असा पसारा करून ठेवला यांनी. यांचं चालू आहे सध्या. हे बघा, हे बघा, हे बघा. तर मित्रांनो त्यांची चालू आहे तयारी. तोपर्यंत मी जे शूटसाठी सामान लागणार आहे ते बॅगमध्ये पॅक करतो. 5 मिनिट लागतील त्याला आणि मग आपण निघणार आहोत. हे तयार झाल्यावरती निघणार आहोत आपण. आपल्याला आणखी अर्धा तास तरी लागेल. तर चला मी बॅग पॅक करतो आता. गिम्बल वगैरे ठेवतो बॅगमध्ये. तर मित्रांनो फायनली निघलेलो आहोत आपण. 12:30 वाजलेत निघायला. हे बघा आवरून बसलेत सगळे. रुमाल विसरली परत. हे बघा तर एक्साइटेड आहे. ते बघा माणसं नटून थटून बसले तिथं. आता समजा तिथं नाही म्हणले अलाउड तर मंदिरामध्ये शूटिंग करायला. कुठं कुठं
तिकडे जोडला ते जोड नवीन जोड येतो काय ग, 150 रुपये त्याला भरायला काय? सांगितलं, काय नाही. 150 भरायला सांगितलं, काय नाही. ठीक आहे चलो मित्रांनो बघा 10 वाजता निघायचं होतं आणि आता वाजता 12:30 एवढं लेट केलं यांनी रेडी व्हायला तर जाऊ द्या ठीक आहे चला आता निघूयात आपण उशीर होत आहे आपल्याला हे बघा राहुल हा गाडी काढून निघलेला आहे चला जाऊयात आपण आपलं फोटोशूट झालेलं आहे हे बघा इथं सगळे आहेत फोटोशूट तिकडे ताई थांबली आहे बिचारी आदिरालाच घ्यायला आली होती वाटतं ती तर मंदिर दाखवतो तुम्हाला हे मंदिर आहे मित्रांनो मध्ये शूट करायची परवानगी नाही आहे आपल्याला पण आपलं फोटोशूट वगैरे झालेलं आहे सगळे एकदम रेडी आहेत हे बघा सगळे एकदम क्लास हे बघा लुक बघा आजचे वहिनीचे शूटचे हे बघा असे होते आणि हे दीदीचे आणि इकडं आदिराची मस्ती चालू आहे ए मम्मू हाय कर मम्मू हाय कर हाय काय खेळतोय इन द प्रोजेक्ट काय नाही बरं ठीक आहे नाही काढत शूट ओके सो चला झालेला आहे यांचं फोटोशूट करून आता निघतोय आपण घरी तर मित्रांनो फोटोशूट करून झालेला आहे आपलं आपण जातोय आता घरी घरी नाही जातोय आपण आम्ही जातोय आता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मम्मी आणि पप्पा येत आहेत तिकडून आजी दोन्ही आजी मम्मी पप्पा येत आहेत घरून आम्ही इकडनं जाणार आहेत हॉटेलला तर चला निघूयात आता हॉटेलमध्ये गेल्यावरती बघूयात भूक लागली भरपूर 2:30 वाजून गेलेत ॲक्च्युली 2:45 वाजत आहेत लेट झाले भरपूर जेवणासाठी पण हे बघा फोटोशूटच चालू आहे याचं फोटोशूट करतोय तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला तुम्हाला थीम दाखवतो हॉटेलची हे बघा हे हॉटेल आहे बिग वेल म्हणून फॅमिली गार्डन आहे इथे मस्त ॲथेंटिक वगैरे आहे हे बघा इथे सर्विस सगळी मस्त फाउंटेन हे चालू असतं नाईटला फाउंटेन चालू असतं फॅमिलीसाठी कुठे हे बघा इथे बसली आहे फॅमिली पूर्ण हे देखो पप्पा इथं येऊन बसलेत आदिरा झोपली आदिरा झोपली इथे दीदी आहे राहुल भैया आजी मम्मी ते येत आहेत तिकडनं चला आता ऑर्डर दिली आहे काय ऑर्डर दिली तिथे ऑर्डर काय दिली चिकन हंडी दिले 2 का हाय नको म्हणा का नको म्हणा बोलायचं कसं हां बोलायचं कसं ठीक आहे चलो हे आहेत हे फोटोशूटचं चालू आहे पूर्ण व्हेजवाले कोण आहेत ते सोबत बसा तर आपण दिलेली आहे ऑर्डर येईपर्यंत आपण करूयात वेट किती वेळ लागेल बोलले यस 15-20 मिनिट वेट करूयात आणि बघूयात आलेला आहे आपले डिश हे काय मागवले स्टार्टर काय मागवले दिदे क्या है ये चिकन तंदूर है ओके ये देखो चिकन तंदूर चालू कर मित्रांनो हे आहे स्टार्टर तुझ्याकडे आहे ना चटणी चिकन तंदूर हे आहे सलाड आणि हे आहे चटणी तर आता चला स्टार्ट करूया जेवायला सगळ्यांनी स्टार्ट केलं हे बघा हे बघा पप्पा आहेत व्हेज तर पप्पांसाठी व्हेज काही स्टार्टर नाही आहे वाटतं तुमच्यासाठी काय मागवलं नाही का व्हेजमध्ये जेवण ठीक आहे करा चालू खावा 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 कशी आहे टेस्ट दादा टेस्ट कशी आहे नंबर एक मामा तुला खायचं चिकन खायचं तुला बाबूला टेस्ट खायचं तिखट आहे का ग नेहा नेहा तिखट आहे का ह्याला चारू का छोटा पेज दे दीदीला छान आहे छोटा पेज दे देना ते ओके कुठं आहे
तुझ्या कापून देतो थोडा वाटलं बस का किती वेळ झालं वाट बघते कोणतरी ते आहे ना श्वासनं डिझाईन करत बसते कांद्याभोवती, कोणतरी वाट बघत बसते. आलं बघ तुझं जेवण आलं. हा इकडे तर मित्रांनो हे आहे मेन स्टार्टर. मऊ बघून दे म्हणा. मौनच नाही ना आता व्हेज आहे ना हे पप्पांचं व्हेज आहे. पप्पा व्हेज खातात. इकडे नॉनव्हेजचं हे आहे. नॉनव्हेज सोबत हे खाल्लंय सगळं. ये देखो ओके थँक्यू. तर मित्रांनो हे बघा हे आहे मेन स्टार्टर, चिकनची भाजी आणि पीस आणि हे आहे रोटी. इकडे बघा बटर रोटी आहे. ही बटर रोटी मिक्स. रोटी खाते म्हणा. टेस्ट एकदम क्लास होती चिकन तंदूरची. आता याची बघूयात कशी आहे ते. थँक्यू. बाबू गरम आहे हा बाबा. हे गरम आहे बाबू. गरम आहे हा, नीट सांभाळ. तर मित्रांनो मोठे आहे कर चालू. हे बघा पप्पांचं हे व्हेज पनीर, मम्मीचं हे. हां ठीक आहे चलेगा. थँक्यू. ठेव तुला कांदा बाय मोठ्या त्याच्यातला घे. मला पण दे ना नाही तुझा संपला बाबू. थोडा कडक बनायला कसं वाटलं जेवण? लास्ट टाइम घेतलं होतं चांगलं छान होतं का? नाही ना. मग तू का हसायली होती बाई आईकडे बघून? हात धुवून आला का? का ग बाई? बायला म्हणून हसत होतीस बा. बायला असं वाटतं असेल काही नवीन टेक्निक निघले नाही का त्यांच्या काळामध्ये. म्हणजे पहिल्या काळामध्ये असं नव्हतं ना. हे असं इथे हात तू पहिल्यांदाच धुतलास का असं गरम पाणी आणि लिंबू टाकून? म्हणून तुला हसायला येत होतं. बाय म्हणत असेल ज्याच्यामध्ये आपल्याला खायला देते त्याच्यातच हात धुवायला देते म्हणून बाय म्हणते. कसं होतं जेवण? लय भारी होतं टेस्ट. तिथे कसं होतं जेवण? स्टार्टर छान होतं. मेन कोर्स नाही आवडला. तिला आवडलं. कसं होतं बाई जेवण? जेवण छान होतं का? बाय म्हणते जेवण. मोठे तुला आवडलं? आवडलं तुला तुला काय? मग आईनं तर जेवलीच नाही म्हणली आवडलं. मम्मीनं खाल्लं नाही पण जेवण ते छान होतं. पप्पा तुमचं कसं होतं व्हेज जेवण कसं होतं? 80% अच्छा म्हणजे 80% चांगलं होतं, 20% त्यांना नाही आवडलं. अच्छा बाय मला तर पोटात जाण्याशी मतलब आहे. खायचं फक्त. कसं वाटतं जेवण? अरे मेरे पास और एक 50 का बोल काय म्हणतो ती? काय मजा आली फॅमिलीसोबत. टाइम स्पेंड केला भरपूर दिवसात असं बाहेर आलो. पण मस्त होतं माय. मला तर आवडलं. मला रस्सा आवडला. मला पीस नाही आवडला. मला स्टार्टर आवडलं. पण मला रस्सा आवडला. दहीहंडी खाल्ली ती ना. दहीहंडी खाल्ली? अरे वा वा वा. अक्षय काय म्हणते माहितीये का? मला रस्सा आवडला दहीहंडी मध्ये. दहीहंडी मध्ये दहीहंडी. चला मित्रांनो आता सगळ्यांचा फोटो काढायची एक वेळ आहे. सगळ्यांचा एक फोटो काढून मग निघायचं आहे आपल्याला घरी. चला फोटो काढून निघायचं आता. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता घरी. आजचा दिवस मस्त होता. म्हणजे संडेची तयारी, नाश्ता वगैरे आणि त्याच्यानंतर मग फोटोशूट. तिथे गेल्यावरती पण एक प्रॉब्लेम झाला. मी पहिलं विचारायला गेलो त्यांना की मंदिर आहे म्हणल्यावरती काही ठिकाणी अलाउड नसतं फोटोशूट करण्यासाठी. तर मी जेव्हा पहिलं तिथे विचारलं तर ते नाही बोलले होते पहिलं की अलाउड नाही आहे इथं फोटोशूट वगैरे करून.
आणि जे काही चार्जेस वगैरे असतील ते पे करून सुद्धा ते बोलले होते की फोटोशूट वगैरे करायला अलाउड नाही आहे. बट त्याच्यानंतर राहुल भाई गेला आणि तिथले जे अध्यक्ष होते मेन कमिटीचे त्यांच्याशी बोलला. मग त्यांनी अलाव केलं की ठीक आहे तुम्ही फोटोशूट करू शकता. एक व्यक्ती होता ज्याने की रील तिथे काढून नाचलं वगैरे होता आय थिंक असं काहीतरी बोलले ते. तर त्याच्यामुळे पण त्यांनी ती फोटोशूटसाठी वगैरे त्यांनी मनाई केली होती. बट जेव्हा त्यांना आम्ही आमचा कन्सेप्ट सांगितला की असं असं आहे म्हणून आम्ही शूट करतो आहे तर त्यांनी अलाव केलं की ठीक आहे तुम्ही शूट करू शकता म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही शूट चालू केलं आणि आम्हाला किमान तिथे 3 वाजले तिथून निघायला. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये येऊन जेवण वगैरे फॅमिलीसोबत बेस्ट क्वालिटी टाईम आज स्पेंड केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप खास होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.